आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध असल्याचा जिल्हाधिकारी यांचा दावा। सटाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना देशात लॉकडाऊन सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे संकेत दिल्याने त्याचे पडसाद थेट जनजीवनावर उमटताना दिसत आहेत। विशेषतः या वक्तव्याचा परिणाम सिलेंडर व पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर झाल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून ग्रामीण भागासह शहरातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी वाहन चालकांनी अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे पंपावर ताण वाढलाय। त्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत राहील का याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। कामानिमित्त शहरातून गावी परतलेल्या चाकरमान्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे। प्रवासासाठी आवश्यक इंधन मिळवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। काहींना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान विद्यार्थ्यांवरही या परिस्थितीचा परिणाम होताना दिसत आहे। परीक्षा, क्लासेस किंवा शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सार्वजनिक वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून जाऊन साठेबाजी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। इंधन व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। तरी देखील नागरिकांनी संयम बाळगून परिस्थिती हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे। दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सध्या पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे।